नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, काल महाराष्ट्र शासनामार्फत एक नवीन योजनेची घोषणा करण्यात आली। ही योजना मित्रांनो महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी अक्षरशः आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्राकडून आता महिलांसाठी दर महिन्याला 1,500 रुपयाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाणार आहे। तर या संबंधीचा मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून जी.आर सुद्धा प्रसिद्ध केलेला आहे। तर जी.आरची थोडक्यात माहिती आपण आता या ठिकाणी पाहणार आहात। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका, जेणेकरून अशा ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट येत असतात या अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती सुद्धा पाहू शकता। चला तर वेळ न घालवता आपण सविस्तर जी.आर पाहायला सुरुवात करूया। मित्रांनो, जी.आर पाहायचा आहे। या ठिकाणी आपण जी.आर ओपन केलेला आहे 28 जून 2024 म्हणजे कालचा जी.आर असणार आहे। या जी.आर मध्ये विषय पाहायचा आहे महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत। म्हणजेच आता महाराष्ट्र शासनाकडून महिलांसाठी माझी लाडकी बहीण ही नवीन योजना जी आहे ती सुरू केली जात आहे, ज्या अंतर्गत महिलांना दर महिन्याला 1,500 रुपयाची रक्कम डीबीटी मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केली जाणार आहे। तर या संबंधित सविस्तर डिटेल आणखी खाली पाहूया। मित्रांनो, शासन निर्णय पाहायचा आहे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे। तर मित्रांनो, पाहिलं का, महिलांच्या सशक्तीकरणासाठी ही खास योजना महाराष्ट्र शासनाकडून सुरू केली जात आहे। त्याच्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। ह्या योजनेअंतर्गत महिलांना जी 1,500 रुपयाची आर्थिक मदत मिळणार आहे, याच्यामध्ये त्यांचं राहणीमान, त्यांचं आरोग्य, त्यांचं पोषण सुधारण्यास त्यांना मदत मिळणार आहे। तर मित्रांनो, जी.आर मध्ये महत्त्वाचा विषय आपण या ठिकाणी पाहिला। आता या योजनेअंतर्गत आपल्याला सहभाग घ्यायचा असेल तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे कागदपत्राचा। आता आपण या ठिकाणी कोणत्याही गोष्टीची चर्चा न करता डायरेक्ट कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत याबद्दलची सविस्तर माहिती घेणार आहोत। कारण की मित्रांनो, कोणतीही योजना असो, कागदपत्र अतिशय महत्त्वाचे असतात। कागदपत्र जर आपल्याला समजली तरच आपण या योजनेअंतर्गत सहभाग घेऊ शकणार आहे। मित्रांनो, पात्र आणि अपात्रच्या अटी ज्या आहेत याबद्दलची सविस्तर व्हिडिओ मी पुढच्या भागात देणार आहे, म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याची सविस्तर माहिती पाहायला मिळेल। कारण की मित्रांनो, त्याचं विश्लेषण तुम्हाला कळणं गरजेचं आहे। जर तुम्हाला पात्रता आणि अपात्रता समजली नाही तर तुम्ही या योजनेमध्ये गोंधळून जाचाल, तुम्हाला फॉर्म कसा भरायचा हे कळणार नाही। त्याच्यामुळे याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ मी पुढच्या भागात देईन, उद्याच्या भागात देईन, तो तुम्ही सविस्तर पहा। चालू घडीला फक्त आपण कागदपत्राची सविस्तर डिटेल पाहणार आहे। तर कागदपत्राचा मुद्दा पाहूया। या ठिकाणी मित्रांनो, कागदपत्राचा कॉलम या ठिकाणी ओपन करत आहे। कागदपत्रामध्ये सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे आपल्याला अर्जच असणार आहे। तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत आपल्याला सहभाग घ्यायचा झाला तर आपल्याला अर्ज जो आहे तो हा ऑनलाईन भरावा लागणार आहे। ऑनलाईन अर्ज कधी चालू होणार आहे तर 1 जुलैपासून मित्रांनो ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहे। त्याच्यामुळे आपल्याला थोडी प्रतीक्षा करावी लागेल। त्याच्या अगोदर कागदपत्र गोळा करायचे आहेत। त्याचा मुद्दा पाहूया। या ठिकाणी मित्रांनो 2 नंबरला आहे लाभार्थ्याचे आधार कार्ड। सुरुवातीला लक्षात ठेवा, आपलं आधार कार्ड जे आहे ते या ठिकाणी गरजेचं असणार आहे। आधार कार्ड असलं तरी चालेल, पण आपलं आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक असणं खूप गरजेचं आहे। OTP बेस आपल्याला फॉर्म भरताना आपल्याला कदाचित KYC करावी लागली तर आपला मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक असणं खूप गरजेचं आहे। पुढचा मुद्दा पाहूया। 2 नंबरला आहे महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला। म्हणजेच मित्रांनो, आपण महाराष्ट्रामध्ये रहिवासी आहोत याबाबतचा पुरावा शासनाला आपल्याला द्यावा लागणार आहे। यासाठी काय जोडायचं आहे तर आपल्याला महाराष्ट्र राज्याचं आदिवासी प्रमाणपत्र म्हणजेच आपला डोमासाईल। डोमासाईल कुठून निघतो तर आपल्या तहसील कार्यालयामधून मित्रांनो हा डोमासाईल आपल्याला काढता येतो। डोमासाईलची कागदपत्र पाहिली तर आपल्याला शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, जसं आपण स्वघोषणापत्र सुद्धा जोडू शकतो, आणि अर्ज या पद्धतीने मित्रांनो डोमासाईल काढण्यासाठी कागदपत्रे लागतात। कागदपत्र सेतूमध्ये अथवा तहसील कार्यालयामध्ये जाऊन जमा करून तुम्ही डोमासाईल काढू शकता। त्याच्यानंतर मित्रांनो याला ऑप्शन म्हणून जन्माचा दाखला सुद्धा देण्यात आलेला आहे। म्हणजेच आपला जन्म महाराष्ट्रात झाला आहे याबाबतचा आपला जन्माचा दाखला सुद्धा तुम्ही या प्रकरणासाठी जोडू शकता। पुढचा मुद्दा घ्या मित्रांनो, 4 नंबरला आहे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला। म्हणजेच मित्रांनो आपल्याला उत्पन्नाचा दाखला सुद्धा जोडायचा आहे। आता उत्पन्नाचा दाखला कितीचा जोडायचा आहे तर 2.50 लाखापर्यंत असणं अनिवार्य, म्हणजे 2.5 लाखापर्यंतचं उत्पन्न जर आपलं निघत असेल तर आपण या योजनेसाठी पात्र ठरू शकतो। लक्षात घ्या, मोठं उत्पन्न आहे। आपल्याला योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी 2.5 लाखाचं उत्पन्न आपल्याला या ठिकाणी दाखवावं लागणार आहे। उत्पन्नाचा दाखला सुद्धा मित्रांनो तहसील कार्यालयातून काढायचा आहे। उत्पन्न दाखल्यासाठी लागणारे कागदपत्र तलाठ्याचा अहवाल, आधार कार्ड, रेशन कार्ड, अर्ज आणि स्वघोषणापत्र। तर दाखला काढण्यासाठी सेतूशी संपर्क साधा किंवा आपल्या तहसील कार्यालयामध्ये याबद्दल चौकशी करा।
त्याच्यानंतर पुढे मित्र मुद्दा घेऊया 5 नंबरला आहे बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत। म्हणजे मित्रांनो आपलं बँक खातं जे आहे त्याच्या पहिल्या पानावरती जो आपला फोटो असतो या फोटो सहित आपल्याला बँक खात्याची पहिल्या पानाची झेरॉक्स या प्रकरणासाठी लागणार आहे। तर झेरॉक्स मित्रांनो व्यवस्थितरित्या उठल या पद्धतीने आपल्याला काढायचे आहे, खाते नंबर व्यवस्थितरित्या दिसेल या पद्धतीने आपण या झेरॉक्सची प्रत द्यायची आहे। त्याच्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो, पुढे आहे 6 नंबरला पासपोर्ट आकाराचा फोटो। आता या ठिकाणी फोटो मित्रांनो एकच लागणार आहे, कारण की पुढे संख्या दिलेली नाही, पण 1-2 फोटो आपल्याला पेअर मध्ये ठेवा, जेणेकरून जर लागलेच तर त्या ठिकाणी आपण फोटो जमा करू शकतो। पुढे पाहूया मित्रांनो 7 नंबरला आहे रेशन कार्ड। रेशन कार्ड मित्रांनो आपल्या फाटला असेल, घाळ झाला असेल तर आपल्याला रेशन कार्ड काढून घ्यायचं आहे। रेशन कार्डची प्रत या प्रकरणासाठी अतिशय महत्त्वाची आहे, तर रेशन कार्ड समजून घ्या। पुढे मित्रांनो 8 नंबरला आहे सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याचे हमीपत्र। आता मित्रांनो हे हमीपत्र कशा स्वरूपाचं आहे हे आपल्याला 1 जुलै नंतर कळेल, कारण की शासनामार्फत जे हमीपत्र कशा स्वरूपाचा फॉर्मॅट देण्यात येईल त्याबद्दल सविस्तर डिटेल मी पुढच्या भागात पण देईनच, पण हमीपत्रासंदर्भातची PDF याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, ते 1 जुलै नंतर तुम्हाला पाहायला मिळेल। तर या स्वरूपात मित्रांनो ही कागदपत्रे जी आहेत ती अक्षरशः महत्त्वाची आहेत। एकूण 7 कागदपत्रे आहेत मित्रांनो, आणि 1 नंबरला आपला अर्ज जो आपण ऑनलाईन भरणार आहे। तर या पद्धतीने 8 कागदपत्र आपल्याला या योजनेसाठी लागणार आहेत। तर मित्रांनो ही कागदपत्रे काढण्याची आपण सुरुवात करा। शासनामार्फत 1 जुलैपासून या ऑनलाईन फॉर्म भरण्याचे प्रोसेस सुरू होणार आहेत। आपला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, आपलं कागदपत्र चुकू नये, आपण या योजनेसाठी पात्र ठरावं यासाठी आपले लवकरात लवकर कागदपत्राची प्रोसेस करून घ्यायची आहे। कागदपत्र तुम्हाला सविस्तर डिटेल मी सांगितली, काढायची कशी त्याची सुद्धा माहिती सांगितली। व्हिडिओ मित्रांनो समजला असेल तर आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की पाठवा, जेणेकरून त्यांना घर बसल्या याबद्दलची सविस्तर डिटेल कळेल आणि ते या योजनेच्या कागदपत्राची प्रोसेस करण्याला सुरुवात करतील। तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच असणार आहे, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। पुढच्या भागात मी पात्र अपात्रच्या संपूर्ण अटी समजून सांगणार आहे, त्याच्यामुळे पुढच्या भागा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन आल्यानंतर व्हिडिओ सगळ्यात अगोदर पाहता येईल। चला तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह, तोपर्यंत धन्यवाद।